श्री स्वामी समर्थ. का तुम्हाला माहीत आहे का, यावेळेसची शारदीय नवरात्री खूप विशेष आहे. यंदा 2025मध्ये 22 सप्टेंबरपासून सुरू होणारी देवीची नवरात्र खूप रोचक आणि आश्चर्यजनक खगोलीय घटनेपासून सुरू होणार आहे. नेहमी नवरात्री हे 9 दिवस असते, पण यावर्षी नवरात्रीमध्ये एकच तिथी 2 वेळा येत आहे. म्हणून यंदाची नवरात्री हे 1 दिवस अजून भेटणार आहे. या व्यतिरिक्त यंदाची नवरात्रीची सुरुवात हे सूर्यग्रहणापासून होणार आहे. तर नवरात्रीची सुरुवात कधीपासून होत आहे, कोणती तिथी 2दा येणार आहे, घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे, ते सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नवरात्री म्हणजे माता दुर्गा आपली कुलदेवीची उपासना करण्यासाठीचा उत्तम काळ. या 9 दिवसात आपण देवीच्या 9 स्वरूपाची आराधना उपासना करत असतो आणि यावर्षी तर देवीचे आगमन हत्तीवरून होणार आहे, जे अत्यंत शुभ फलदायी असतं. आता बघा, बऱ्याच ठिकाणी असे तुम्ही ऐकले असणार की सूर्यग्रहण आहे आणि नवरात्री उत्सवाची सुरुवातही त्या दिवशी होणार आहे. तर सूर्यग्रहण तर आहे, पण सूर्यग्रहण हे 22ला नाही तर 21 सप्टेंबर रोजी लागणार आहे आणि ते पण आंशिक सूर्यग्रहण आहे आणि हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. म्हणून यंदाच्या नवरात्रमध्ये सूर्यग्रहणाचा काही प्रभाव होणार नाही. हे सूर्यग्रहण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाच्या काही भागात दिसणार आहे. म्हणून सूर्यग्रहणाबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय आपल्या मनात ठेवू नये. तर चला आता बघूया नवरात्री केव्हापासून सुरू होत आहे. यंदा 2025मध्ये शारदीय नवरात्र हे 22 सप्टेंबर सोमवार ते 1 ऑक्टोबर बुधवारी पर्यंत असणार आहे. त्यासोबत दुसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी विधिवत नवरात्रीची समाप्ती होणार आहे. आता बघा, शारदीय नवरात्री हे अश्विन मासच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा ते नवमीपर्यंत असते. तर यंदाची अश्विन मासच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदाची तिथी प्रारंभ होत आहे 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1:23 ते समाप्ती होत आहे दुसऱ्या दिवशी 22 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2:55. म्हणून उद्या तिथीनुसार 22 सप्टेंबर सोमवारी घटस्थापना व कलशस्थापना होणार आहे. घटस्थापनाचा शुभमुहूर्त काय? घटस्थापनाचा शुभमुहूर्त हा सोमवारी सकाळी 6:09 ते 8:06 पर्यंत असणार आहे. जर या काळात घटस्थापना करता आली नाही तर अभिजित मुहूर्तामध्येही तुम्ही घटस्थापना करू शकतात. अभिजित मुहूर्त हे सकाळी 11:49 ते 12:38 पर्यंत असणार आहे. यंदाच्या नवरात्रमध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि हस्तयोगाचाही संयोग होत आहे, जे अत्यंत शुभ फलदायी आहे. आणि या व्यतिरिक्त यंदा देवी हत्तीवर सवार होऊन येणार आहे. त्यामुळे ही नवरात्र अत्यंत शुभ व मंगलकारी आहे, जे समृद्धी, उन्नती आणि शांतीचे प्रतीक मानले आहे. चला आता बघूया यंदा नवरात्रमध्ये कोणता दिवस अधिक येत आहे. नवरात्राचा पहिला दिवस 22 सप्टेंबर रोजी माता शैलपुत्रीची पूजा करायची आहे व घट स्थापना करायची आहे. दुसरा दिवस 23 सप्टेंबर मंगळवारी माँ ब्रह्मचारिणीची उपासना करायची आहे. तिसरा दिवस 24 सप्टेंबर बुधवारी माँ चंद्रघंटाची पूजा करायची आहे. चौथा दिवस 26 सप्टेंबर शुक्रवारी माँ कुष्मांडाची उपासना करायची आहे. नवरात्राचा 5वा दिवस 27 सप्टेंबर शनिवारी स्कंदमाताची उपासना व पूजा करायची आहे. नवरात्राचा 6वा दिवस 28 सप्टेंबर रविवारी माता कात्यायनीची पूजा करायची आहे. नवरात्राचा 7वा दिवस 29 सप्टेंबर सोमवारी माता कालरात्रीची पूजा करायची आहे व नवरात्राचा 8वा दिवस 30 सप्टेंबर मंगळवारी महागौरी मातेची आपल्याला उपासना करायची आहे व हा दिवस दुर्गाष्टमी व महाअष्टमी म्हणूनही ओळखला जातो. नवरात्राचा 9वा दिवस 1 ऑक्टोबर बुधवारी माँ सिद्धिदात्रीची उपासना व पूजा करायची आहे आणि नवरात्रीचे विसर्जन हे 2 ऑक्टोबर गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी होणार आहे. आता तुम्ही बघितले की 25 सप्टेंबरला मी नवरात्राची काही माहिती दिली नाही, कारण तृतीय तिथी हे 2 दिवस येत आहे, 24 आणि 25 सप्टेंबर रोजी. तृतीय तिथी सुरू होत आहे 24 सप्टेंबरच्या सकाळी 4:52 ते दुसऱ्या दिवशी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7:06 समाप्त होणार आहे. म्हणून 25 सप्टेंबरच्या दिवशी नवरात्रीचा चौथा दिवस साजरा केला जाणार नाही. त्यामुळे 25 सप्टेंबर सोडून 26 तारखेला माँ कुष्मांडाची उपासना करायची आहे.
आता तुम्ही म्हणाल की 25 सप्टेंबर रोजी का देवीची उपासना करायची नाही? तर असं नाही. आपले नित्यकर्म म्हणून देवीची पंचोपचारे गंध अक्षता पुष्प व आरती करून आपल्याला तशी उपासना करायची आहे. पण माता कुष्मांडाची उपासना आपल्याला 26 सप्टेंबर रोजी करायची आहे. चला तर या व्हिडिओतील माहिती आपल्याला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.